पुढच्या बातम्यांकडे वळूयात। सततच्या पावसामुळे नाशिकचं गंगापूर धरण 91% भरलंय। गंगापूर धरणामधून 7413 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पवन, सध्याचे अपडेट्स काय, प्रशासनाकडून काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून नाशिक शहरात संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। गंगापूर धरणातून आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। मात्र गोदावरी नदीला आता सध्याच्या स्थितीला आपण जर बघितलं तर पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जो आहे तो नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आलेला आहे। नदीकाठ परिसरात असलेले जे नागरिक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना देखील या ठिकाणावरून आता हलवण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या रामकुंडातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आहे। काल देखील तशीच परिस्थिती या ठिकाणी होती। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे सतत गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे आणि प्रशासनाकडून अशाच पद्धतीचा आणखी जर पाऊस सुरू असला तर प्रशासनाकडून आणखी जो पाणी आहे ते गोदावरी नदी पात्रात सोडलं जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।